सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघंही संवादात चांगले नाहीत। मुख्यमंत्री फडणवीसांचं एक्सप्रेस अड्डाला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य, शरद पवारांचं कौतुक केलं। लाडकी बहीणसाठी राज्य सरकारनं पुन्हा आदिवासी विभागाचा 335 कोटींचा निधी वळवला। तिसऱ्यांदा निधी वळवल्यानं नाराजी। नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही, हगवण्यांच्या वकिलांचा कोर्टात अजब युक्तिवाद। वैष्णवीच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न, वैष्णवीच्या पती, सासू आणि नणंदेला 1 दिवसाची कोठडी तर सासरा आणि दिराला 3 दिवसांची कोठडी। हगवण्यांची मोठी सून मयुरी जगताप प्रकरणी महिला आयोगाचं पोलिसांवर खापर, छळाच्या तक्रारीवर 60 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल झालं नसल्याची माहिती, चौकशी करण्याची गृह विभागाकडे मागणी। पंतप्रधान मोदी 2 दिवसात 4 राज्यांचा दौरा करणार। आज आणि उद्या मोदी सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर। कोट्यवधींच्या विकास कामांचं उद्घाटन। ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहिल्यांदाच जम्मू काश्मीर दौऱ्यावर। 2 दिवसांच्या दौऱ्यात पूंछमधील रहिवाशांची विचारपूस तर बीएसएफच्या जवानांसोबत चर्चा करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारनं दुचाकीला उडवलं। कार चालवणाऱ्या 14 वर्षांच्या मुलाचा वडिलांविरोधात गुन्हा, कारही पोलिसांच्या ताब्यात। देशभरात कोरोनाबाधितांची संख्या 1200वर, सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर। राज्यात 383 पैकी 336 रुग्ण एकट्या मुंबईत, कल्याण डोंबिवलीत दोघांचा मृत्यू।